आजच्या कथेचे नाव आहे सासू सुनामधील दुरावा। वंस नमस्कार करते बरं का, आणि इकडची सगळी आवरावर झाली की थोडे दिवस नाशिकला यायचं आहे तुम्ही दोघांनी। सुमित्रा मामी निरोप घेत म्हणाल्या। मग प्रतिभाबाई बोलल्या, नक्की नाही सांगत आत्ताच, तुला माहिती आहे ना ह्यांचा स्वभाव, त्यांनी मनावर घेतले तर येईन मी। खूप मदत झाली ग सुमित्रा तुम्हा सर्वांची, सगळं कार्य निर्विघ्नपणे पार पडले, प्रतिभाबाई मनापासून म्हणाल्या। कार्यासाठी म्हणून आलेले नातेवाईक एक एक करत निरोप घेत होते। गेला महिनाभर गजबजलेले घर आता शांत झाले होते। घरात अजून बराच पसारा होता। दारासमोरचा मंडप अजून तसाच होता। दारावरचे तोरण दिमाखात झुलत होते। प्रतिभाबाई सोफ्यावर शांतपणे बसल्या होत्या। कुठलाच आवाज आता या क्षणी नकोसा वाटत होता। सरलाताई समोरच बसलेल्या होत्या। सरलाताई म्हणजे प्रतिभाबाईंची थोरली बहीण, त्या नागपूरला असायच्या, सुमितच्या लग्नासाठी म्हणून पुण्याला आल्या होत्या। प्रतिभाबाईंवर त्यांचा खूप प्रभाव होता। दोघी सख्ख्या बहिणी, पण त्यांच्या वयात पुष्कळ अंतर होते। सरलाताई सर्व भावंडांमध्ये थोरल्या, सगळ्यांनाच त्यांचा आधार वाटायचा। सुरुवातीला त्यांना सासरी खूप सासुरवास सोसावा लागला होता, तरीही मोठ्या धीराने आणि कष्टाने त्यांनी संसार सावरला होता। सवतीला देखील धाकट्या बहिणीप्रमाणे वागणूक दिली होती, आणि त्यासाठी सर्वांनाच त्यांच्याविषयी कौतुक आणि आदर वाटत असे। सुमितच्या लग्नात त्यांची खूपच मदत झालेली होती। अगदी पत्रिका छापण्यापासून निमंत्रिताच्या याद्या, खरेदी, देणीघेणी, घरात जमलेल्या पाहुण्यांच्या आदरातिथ्याचे व्यवस्थापन सारे काही त्यांच्या सल्ल्यानुसार केले होते। त्यांचा अनुभवच होता तसा, त्या तेवढ्याच अजून काही दिवस राहणार होत्या, म्हणजे प्रतिभाबाईंनीच तसा आग्रह केला होता, नाहीतर रिकामे घर त्यांना खायला उठले असते। समोरच्या दिवाणावर स्वतःची पावले दाबीत बसलेल्या सरलाताईंकडे बघत प्रतिभाबाई काळजीने म्हणाल्या, का ग ताई, पाय दुखतायत का? ताई म्हणाल्या, हो ग, पण ते काही नवीन नाही, वयोमानानुसार मागे लागलेली दुखणीही। काही वेळ दोघीजणी गप्प बसून होत्या। मग सरलाताई म्हणाल्या, सून चांगली आहे ग तुझी, तिच्या घरचे देखील बरे वाटले मला, सारे काही रीतीने केले, नाही का? हो ना, पहिलंच कार्य माझ्या घरचं चांगलं पार पडलं, प्रतिभाबाई समाधानाने म्हणाल्या। पण प्रतिभा, आता जपून सावधपणे वाग बरं, नाहीतर तू भोळी सून तुझ्या डोक्यावर मिऱ्या वाटेल, सरलाताई म्हणाल्या। का असे म्हणतेस ताई, माझी सून स्वभावाने चांगली आहे, सुमितच्या कॉलेजमध्ये होती ती, मी तिला पूर्वीपासूनच ओळखते, प्रतिभाबाईंनी सांगितले। ते खरं ग, एक निश्वास सोडीत सरलाताई बोलल्या, पण दुरून डोंगर साजरे असतात, आजवर ती घरी पाहुणी म्हणून येत होती, आता घरची झाली आहे, फरक पडतो बघ। प्रतिभाबाईंना आश्चर्य वाटले, आज ताई असं का बोलते आहे हे त्यांना कळत नव्हते। तिला नेमके काय खटकले असेल? प्रतिभाबाई विचारात पडल्या। आजवर ताईकडून कधी कुणाबद्दल तक्रार ऐकल्याचे त्यांना स्मरत नव्हते, पण त्यांचा ताईवर तिच्या अनुभवातून आलेल्या शहाणपणावर विश्वास होता। ती उगाच असं काही बोलायची नाही, अनुभवाचे बोल आहे हे प्रतिभा, सरलाताई म्हणाल्या। प्रतिभाबाईंनी आश्चर्याने विचारले, अगं काय सांगते हे ताई? अमृता, सरलाताईंनी मान हलवीत हात झटकला, काही विचारू नकोस, तुला म्हणून सांगते, नुसतं नटणे, मुरडणे, मित्रमैत्रिणी जमवून खाणे, पिणे आणि गप्पा मारणे, आणि आमचे नशीब म्हणजे आमच्या सचिनला पण तेच बरे वाटते, माझ्या बायकोला तू काही बोलू नकोस असं म्हणतो। प्रतिभाबाईंना ही माहिती नवीनच होती। त्या पुढे काही विचारणार तेवढ्यात पाहुण्यांना स्टेशनवर सोडून विनायकराव परतले होते। मग तो विषय तसाच राहिला। पुढचे काही दिवस गडबडीचेच होते। मांडव परतणी करायची होती, विखुरलेले घर परत नीटनेटके करायचे होते। या सगळ्यात आठवडा निघून गेला। सरलाताईंच्या जाण्याची वेळ येऊन ठेपली। जाताना नमस्कार करणाऱ्या प्रतिभाबाईंना त्या इतकेच म्हणाल्या, सुखी राहा आणि मी सांगितलेले विसरू नकोस। सुमित आणि अस्मिता महाबळेश्वर वरून परत आले होते। मग प्रतिभाबाईंनी काही दिवसांसाठी वर्ध्याला जायचे ठरवले। विनायकराव देखील यायला तयार झाले होते। दोघेजण वर्ध्याला आले। वर्धा म्हणजे प्रतिभाबाईंचे माहेर, त्यांचा भाऊ सुधीर तिथे असायचा। काही दिवसांसाठीचा हा बदल त्यांना रुचला। पुण्याला परत आल्यावर नेहमीचा दिनक्रम सुरू झाला। त्यांचे भिशी मंडळ, किरण मंडळ, शेजारणी इत्यादी
कार्यक्रम पूर्ववत सुरू झाले होते. अस्मिता रोज सकाळी सुमित बरोबरच निघत असे. मग घर नेहमीसारखे प्रतिभाबाईंच्या ताब्यात असे. तसे सासू सुनेचे चांगले जमत असे. ती घरी असली की सतत त्यांना काही ना काही सांगत असे. प्रतिभाबाईंना त्याचे नवल वाटे. त्यांना मुलगी नव्हती, तिघे मुलंच, तेही त्यांच्या त्यांच्या विश्वात असत. त्यांचे विषय देखील प्रतिभाईंच्या कक्षेबाहेरचे असत. काही वेळा तर त्यांना प्रश्न पडे, ही मुले मराठीतच बोलतायत ना, मग मला कळत का नाहीये त्यांचे बोलणे. पण अस्मिताची बडबड त्यांना बरी वाटे. स्वतःचेही काही सांगत. किरण मंडळाचा काही कार्यक्रम होता त्या दिवशी. नेहमीप्रमाणेच असणाऱ्यांची चेष्टा, नसणाऱ्यांची निंदा इत्यादी कार्यक्रम यथासांग चालू होते. मालविकाबाई प्रतिभाबाईंच्या शेजारीच बसलेल्या होत्या. एका हातात फराळाची ताटली घेऊन दोघींच्या गप्पा चालू होत्या. मालविकाबाई पूर्वी प्रतिभाबाईंच्याच सोसायटीत राहत असत, अगदी समोरच्याच बंगल्यात. त्यामुळे त्यांना प्रतिभाबाईंच्या घरची खडानखडा माहिती. मग काय प्रतिभा, आता घरी आराम असेल ना तुला, नवीन सून आली? विषयाचे सुतोवाच झाले होते. अगं नाही ग, ती सकाळी जाते, ती अगदी रात्री 7-8 वाजता घरी येते. मग मी सुद्धा तिला काही जास्त करू देत नाही. ऑफिसमध्ये पण कामच करते ना ती, प्रतिभाबाई सरळपणे म्हणाल्या. त्यांना त्यात काही विशेष वाटत नव्हते. पण मालविकाबाईंना मात्र ते ठीक वाटले नाही. अगं बाई, म्हणजे घरातलं सारे काही तुलाच करायला लागते की काय अजून? तोंडावर हात ठेवून आश्चर्याने डोळे मोठे करीत त्या बोलल्या. प्रतिभाबाईंनी नवलाने त्यांच्याकडे बघितले. इतके चकित होण्यासारखे यात काय घडले आहे, हे काही त्यांना कळले नाही. मालविकाबाई हळूच कुजबुजल्या स्वरात म्हणाल्या, प्रतिभा, या नवीन पिढीतल्या मुली हुशार असतात बरं. गोड गोड बोलतील आणि सारे काही करून घेतील. आपल्यासारख्या अडाणी नसतात त्या. सासूच्या अधनेत राहायला. माझी सून माहीत आहे ना. आता त्यांचा आवाज अजूनच खाली आला होता. तुला म्हणून सांगते, नुसते बोलणेच ऐका, घरी काही करणार नाही. मग मी पण ठरवलं, तिला जरा सरळच करायची. तिच्या बोलण्याकडे सरळ दुर्लक्ष करते मी, आणि मला सांगायचं तेवढंच बोलते. घराची पूर्ण जबाबदारी तिची, पण किल्ल्या माझ्याकडे. तू पण बघ असे करून, तुझा फायदाच होईल. मालविकाबाईंनी त्यांच्या मैत्रिणीला अनुभवी सल्ला दिला. घरी आल्यावर प्रतिभाबाई गप्प गप्प होत्या. मालविकाबाईंचे बोलणे ऐकून जरा घाबरूनच गेल्या होत्या. ताईचे बोलणे त्यांच्या मनात रुंजी घालत होते. सावध राहा, सावध राहा. अंधार झाला होता, परंतु उठून दिवा लावावासा वाटत नव्हता त्यांना. त्या तशाच अंधारात बसून राहिल्या. प्रतिभाबाईंच्या आयुष्यात फारसे खाचखळगे लागलेच नव्हते. परीक्षा पाहणारा कालखंड त्यांनी पाहिला नव्हता. विवाहापूर्वी आई आणि ताईंच्या संरक्षणात त्या राहिल्या होत्या. त्यांचा स्वभाव देखील फारसा हट्टी नव्हता. विवाहानंतर सासूबाईंच्या हाताखाली पहिली काही वर्षे गेली. त्यांच्या आज्ञाधारक स्वभावामुळे घरात भांड्याला भरडे काही लागले नाही. कुठलाही निर्णय घेण्यासाठी त्या नेहमीच दुसऱ्या कुणावर अवलंबून असत. त्यामुळे आज त्या फारच गोंधळून गेल्या होत्या. विषय असा होता की कुणाला काही विचारणे देखील शक्य नव्हते. लाचमध्ये किल्ली फिरवल्याचा आवाज आला. दार उघडून अस्मिता आत आली. भिंतीवरचे बटण दाबून तिने दिवा लावला. समोर बसलेल्या प्रतिभाबाईंना बघून ती म्हणाली, हे काय आई, अशा अंधारात का बसल्या होत्या? घरात अंधार पाहून मला वाटले तुम्ही अजून मंडळातून आलाच नाहीत की काय. प्रतिभाबाई काही बोलणार होत्या, पण त्यांना मालविकाबाईंचे बोलणे आठवले. सरळ दुर्लक्ष कर. मग प्रतिभाबाई गप्प बसून राहिल्या. अस्मिताने देखील त्यांच्या उत्तराची फार वाट बघितली नाही. ती सरळ तिच्या खोलीकडे निघून गेली. आता एक जण घरी येतील. रात्रीच्या जेवणाचे बघायला हवे असे प्रतिभाबाईंना वाटले. पण परत त्यांना ताईचे बोलणे आठवले. तुझी सून तुझ्या डोक्यावर मिऱ्या वाटेल. तिलाच सांगते करायला. सारखे सगळे मीच का करायचे? प्रतिभाबाईंना स्वतःचेच आश्चर्य वाटले. आजवर त्यांनी कधी असा विचार केलाच नव्हता. किती वेळ खोलीत जाऊन बसली आहे. आता सुमित आला की येईल बाहेर. प्रतिभाबाईंना वाटले. थोड्याच वेळात अस्मिता हॉलमध्ये आली. प्रतिभाबाई तिला म्हणाल्या, अस्मिता जरा जेवणाचे बघ ग. पोळी भाजी तर असेलच लताबाईने केलेली. कुकर लाव आणि कोशिंबीर कर. सगळे आल्यावर मग आमटी कर. मी जरा वेळ पडते, असे म्हणत त्या उठून त्यांच्या खोलीकडे चालू लागल्या. अस्मिताला वाटले आज आईंचा मूड जरा ठीक नाही वाटत.
पण जास्त विचार न करता ती कामाला लागली.